नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? जेवण झालं व्यवस्थित? नमस्कार मंडळी. सर्वप्रथम आपण सर्वांना दीपावलीच्या प्रकाशोत्सवाच्या हार्दिक व मंगल शुभेच्छा. आज या पवित्र दिवशी आपण सगळे एकत्र आलो आपल्या संस्कृतीच्या, आपल्या मातीतल्या कलांचा आणि आपल्या महाराष्ट्र समृद्ध लोकपरंपरेचा उत्सव साजरा करण्यासाठी. हो, अगदी खरं आहे. आणि आजचा दिवस म्हणजे एकदम फुल ऑन धमाका आहे बरं का मंडळी. का काय विचारताय? दीपावलीचा आनंद, नववर्षाची धमाल आणि महाराष्ट्राच्या लोककलेचा जल्लोष, सगळं एका स्टेजवर आहे ना. सुपरहिट पॅकेज. हो, नक्कीच प्राजक्ता. सगळे त्या पॅकेजचा पुरेपूर उपभोग घेतील अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्रात जेवढ्या बोलीभाषा, लोकगीते, लोकनृत्याचे प्रकार दिसतात तेवढी विविधताही जगात क्वचितच कुठे दिसत असेल. म्हणूनच आपल्या महाराष्ट्राला महाराष्ट्र असं संबोधलं जातं. आणि साहजिकच अशी समृद्ध लोकपरंपरा जगात कुठे बापडी मिळणार हो. मातीतला सुगंध, श्रमगीतांचा ठेका, देवदेवतांची भक्ती, लोकजीवनाचा स्पंदनशील लय यांनी महाराष्ट्राची सांस्कृतिक जडणघडण शेकडो वर्ष श्रीमंत केली आहे. म्हणूनच आज आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहोत वसंत नाच गाणी, भक्तिभाव, श्रमगीतांचा झोळ आणि उत्साहाचा फुल झिंग देणारा कार्यक्रम. महाराष्ट्राची लोकधारा पर्व दुसरे. चल चल तर या दिवाळीच्या कार्यक्रमात नव्या उमेदीत, नव्या जोमाने लोककलेच्या या अद्भुत प्रवासाची सुरुवात करूया. चालतंय की काय मंडळी, तयार आहात ना? जोरदार आवाज झाला पाहिजे. चला मग, टाळ्यांचा आवाज जरा वाढवू शकेल? मला खात्री आहे आमचे परफॉर्मन्स झाल्यानंतर हा आवाज 100 पटीने असेल. आमच्या स्टेजच्या दिव्यांनाही कळलं पाहिजे की आज कार्यक्रम सुरू झाला आहे. मंडळी, कोकणात कुठलंही मंगल कार्य सुरू करताना एक सुंदर परंपरा आहे. रीतीप्रमाणे सर्व ग्रामदेवता, स्थानदेवता आणि आपल्या कुलदेवतांचं गाऱ्हाणं घालून त्याची कृपादृष्टी मागवायची. हो, कारण देवतांच्या आशीर्वादाशिवाय कोणतंही काम सुरळीत होऊ शकत नाही. आजचा आपला कार्यक्रम तर महाराष्ट्राची लोकपरंपरा, उत्सव जपणारा आहे. तर या शुभ कार्याची सुरुवातही शुभच झाली पाहिजे, होय ना? तर चला, आजच्या कार्यक्रमाची पवित्र सुरुवात आपल्या गाऱ्हाणाने करूया. ही प्रार्थना आहे. आपल्या सर्व देवतांसमोर आपलं कार्यक्रम निर्विघ्न, आनंदी आणि मंगलमय हो अशी विनंती. आणि हो, आपल्या ग्रामदेवतांना विनंती की कार्यक्रमात लय भारी कलाकार येणार आहेत. प्रेक्षकांच्या टाळ्यांची मेजवानीही मिळणार आहे. तर जरा भारी आशीर्वाद द्या हो. गाऱ्हाणं घेऊन येत आहेत लोकधारा आणि टीम. मंडळी, टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा. अरे पोरा, कोकण कन्या पोचली केरळाला, तू अजून चिपळूणातच अडकून आहेस. लाव पटपट. असा चला, हात जोडलेलो हा सगळ्यांचे. काय मास्तरांनी दिवे निवडलेले. आणि चला सुरू करते. सगळ्यांनी वय महाराजा मोठ्याने म्हणायचा. जो म्हणूचो नाही त्याका पुढच्या वर्षी लोकधारेक काम मिळूचा नाही. 12-5 जप हा चुकलो तर मका माहित नाही. सुरू करते. हे देवा महाराजा, 12 विशीच्या 12 राशीच्या 12 रहाटीच्या 12 वैवाटीच्या महाराजा, तुला सांगणा करू कारण महाराजा. सालाबाद प्रमाणे आमच्या बालगोपाळांनी जो कार्यक्रम करूचो ठरवलो आज महाराजा.
सुखरूपपणे पार पडान दे रे महाराजा. होय महाराजा. जर कोणी बाहेरचा बुतूरचा बाहेर करून ठेवलेला असात महाराजा, तसंच लोकधारेच्या परिवारावर कोणी वाईट संगती केलेली असात तर वडाची साळ पिंपळाक, पिंपळाची साळ वडाक, त्याचेच दात त्याच्या घशात घाल रे महाराजा. तसे लोकधारेच्या व्हिडिओ कोणी लाईक नाही त्याचो फेसबुक अकाउंट ब्लॉक होऊ दे रे महाराजा. एकाचे 21 कर, 5चे 25 कर, सगळ्या बाळ गोपाळाक सुखी ठेव रे महाराजा. चुकला माकला माफ कर आणि आमच्या लोकधारेचो झेंडो फडाक सामील करून घे रे महाराजा. चला चला चला, लोक खोळंबलेत सगळे, चालू करा. जरा मला वाटलं गेलीच का काय, नाही का, गाऱ्हाणं ऐकलं की मी घाबरली की गाऱ्हाणं मी असं एकटी कसं? कशी सांभाळू. असं चल. कसं? हे होतं आपल्या कार्यक्रमाला पवित्र दार उघडणार गाऱ्हाणं. इतकं शांत, इतकं प्रसन्न की जणू देवी देवतांचा आशीर्वाद थेट इथे स्टेजवर उतरले. हो ना, अगदी खरं आहे बरं का मंडळी. मला तर असं वाटलं की आता देव स्वतः येऊन म्हणतात की काय, अहो कार्यक्रम भारी आहे, पुढच्या रांगेत माझी पण जागा ठेवा बरं का. वय महाराजा, वय महाराजा म्हणत आपण सर्व ग्रामदेवकांना साकडं घातलं. आता वेळ आली आहे आपल्या लाडक्या सर्वांच्या हृदयात वसणाऱ्या गणनायकांचे स्मरण करायची. हो, म्हणजेच आपल्या गणपती बाप्पाचे. आपल्या कार्यक्रमाचा ऑफिशियल ऑलराऊंडर, 64 कलांचा आणि बुद्धीचा देवता, विघ्नांचं हार्ट ब्रेकर आणि छोट्या मुलांचा लाडका बाप्पा. असं म्हटलं जातं की कोणतंही नाव, काम, नवा उपक्रम, नवी सुरुवात आपल्या बाप्पाच्या पूजनेने सिद्धीत जातो. खरंय ग अगदी. आणि भाद्रपद आला की तर छोट्या मुलांचा उत्साह गगनात मावेनासा होतो. नाचत गात दांडगाई करत बाप्पाच्या आगमनाची धूम करतात बरं का अगदी. त्यांचा निरागस आनंद, त्यांच्या चेहऱ्यावरील भक्ती आणि नृत्यातील टवटवीत उत्साह, हे सगळं आज स्टेजवर पाहायला मिळणार आहे. आणि त्याच आनंदाचा सुरेल, धमाल आणि गोड साज हमखास जाणवतो या गाण्यात. चला प्रेक्षक हो, गाणं लक्षात आलंच असेल. आपलं नवीन गाणं येतंय मुलांचं. सगळ्यांना बालनृत्याने आमचे बालकलाकार रेडी आहे. तुमच्या टाळ्यांचा गडगडाट आम्हाला ऐकू येत नाहीये. तुम्ही त्यांना आपल्या बाप्पाला अर्पण केलेल्या या बालनृत्याची सुरुवात करूया. गाण्याचे बोल आहेत, टिम टिम टिंबाले. ढम ढोल वाज, घरी माझ्या लहर, राजाच राजगण राज. टिंबाली टिंबाली टिम टिम टिंबाली, ढमाक ढम ढोल वाज, घरी मजा लहर, राजाच राजगण राज. हा टिम 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 टिंबाली टिम टिम टिंबाली. धमाक ढमढोल, धमाक ढमढोल. वाऱ्याची पिपाणी पिपाणी वाजते, वाऱ्याची पिपाणी पिपाणी वाजते. ढगाच्या ढोला संग तालावरी नाचते, ढगाच्या ढोला संग तालावरी नाचते. जलराणी इंद्रधुनी हर्षाने नाचते, जलराणी इंद्रधुनी हर्षाने नाचते. राजा आला हो दुनियेला सांगते, राजा आला हो दुनियेला सांगते. केली धरणी ना, केली धरणी ना बवळायची तयारी. नेसून पाचूचा हिरवा साज, घरी मजा लहर,
आवाज घरी माझ्या आलं र राजाचं राज गणराज टिम 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 टिंबाली टिम टिम टिंबाली कोकिळ कुहू कुहू बोलते म्हणते गणराज आलं माझं गणराज आलं गरुडावर बैसोनी माझं गणराज आलं माझं गणराज आलं माझं गणराज आलं चिमणी चिव चिव करते म्हणते गणराज आलं माझं गणराज आलं मोरावर बैसोनी माझं गणराज आलं माझं गणराज आलं माझं गणराज आलं निळ्या नभाता घुमे आवाज खरी मजा आलं रे राजाचं राज गणराज